महापुरुषांचे विचार हे जातीच्या चौकटीमध्ये ठेवू नका. लोकशाहीर रणजित कांबळे यांचे प्रतिपादन. शौर्य दिनानिमित्त मंडळाकडून विचार मंथन आणि रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन. भीमा कोरेगावची लढाई ही स्वाभिमानाची लढाई असून मानवतेच्या समानतेसाठी लढलेली शौर्याची गाथा आहे. अन्यायाविरुद्ध आपल्या पूर्वजांनी लढलेल्या शौर्याचा पराक्रम आहे, असे प्रतिपादन लोकशाहीर रणजित कांबळे यांनी व्यक्त केले. ते निप्पाणी येथील जत्राट येथे संविधान चौक फुले शाहू आंबेडकर सामाजिक व सांस्कृतिक संघ यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून क्रांतीस्तंभाला मानवंदना देण्यात आली. यानंतर प्रतिमा पूजन करून कपिल कांबळे यांनी बुद्धवंदना घेतली. यावेळी स्वागत आणि प्रास्ताविक सागर कांबळे यांनी केले. पुढे बोलताना रणजित कांबळे म्हणाले, भीमा कोरेगावची लढाई ही पेशवाईतील गुलामगिरी विरुद्ध लढलेली लढाई होती. केवळ 500 महार शूरवीर सैनिकांनी 28,000 पेशव्यांना पराभूत करून शौर्याचा रक्तरंजित इतिहास निर्माण केले असल्याचे सांगितले. हे सगळे महापुरुष, ज्या सगळ्या महापुरुषांचा विचार एक आहे, तो सगळ्या महापुरुषांचा विचार आज कुठेतरी पाठीमागे पडायला लागला आणि आपण हरत नाही आहोत, आपण पराभूत होत नाही आहोत. महापुरुष पराभूत होत आहे, त्याचं कारण काय असेल तर या सगळ्या महापुरुषांना आपण जातीमध्ये वाटलं. आमच्या घरामध्ये शिवाजी महाराजांचा फोटो लागला, फोटोतला विचार किती घेतला? विचार घेतला शून्य. फोटो एवढ्यासाठी लावला की कळावं हे 96 कुळी मराठ्याचं घर आहे. आमच्या घरात फोटो लागला महात्मा फुलेंचा, विचार किती घेतलाय? फुलेंचा. विचार घेतलाय शून्य. कळावं हे घर सुधारलेल्या माळ्याचं आहे. आमच्या घरात फोटो लागला कुणाचा? बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत बुद्धांचा. विचार किती घेतलाय आम्ही? विचार घेतलाय शून्य. कळावं हे घर बुद्धाचं आहे. महापुरुष सोयीस्कर पद्धतीने आज त्यांची विभागणी केली जाते आणि या मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की भारतामध्ये असा एकमेव बौद्ध समाज आहे जो महापुरुषाला जातीवरून नाही त्याच्या विचारावरून आपल्या घरामध्ये स्वीकारतो आणि याचा अभिमान तुम्हा आम्हाला असला पाहिजे. शाहू महाराजांची जयंती गावा गल्लीमध्ये व्हायला लागली तर शिक्षक महारोड्यात पाठवतात, पोराला जा म्हणतात, तिथं तुला शाहू महाराजांचा फोटो दिसेल. हा आम्ही आयुष्यात मिळवलेला बाबासाहेबांचा विचार आहे की आम्ही कुठल्या माणसाला त्याच्या जातीवरून पारखला नाही, आम्ही कुठल्या माणसाला त्याच्या पदावरून पारखला नाही, आम्ही त्या माणसाला पारखला त्याच्या विचारांच्या वरून. आणि म्हणून विचारांची श्रेष्ठता. बाबासाहेब म्हणतात तुम्ही जन्माने श्रेष्ठ ठरत नाही, श्रेष्ठ ठरता तुमच्या कर्माने. ती कर्म आपली कशा पद्धतीने असली पाहिजेत हे तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे. मी बऱ्याच ठिकाणी जातो, बऱ्याच ठिकाणी मी एक उदाहरण देत असतो की एक देवी होती, फार प्रसिद्ध होती. ज्याला मूल नाही त्याला मूल द्यायची, ज्याला नोकरी नाही त्याला नोकरी द्यायची, ज्याच्या घरामध्ये सुखशांती नाही त्याला सुखशांती द्यायची, हे सगळं द्यायची. त्यामुळे तिच्या दर्शनाला गर्दी व्हायची, त्या देवाच्या दर्शनाला गर्दी असायची. बरीचशी माणसं त्या देवाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करायचे. संपूर्ण सैन्याला घेरा पडला. हे सैन्य आहे किती? सैन्य आहे हाताच्या बोटावर मोजण्या इतकं सैन्य आहे, 500. आणि पेशव्यांच्या 28,000च्या फौजेने घेरा घातला. इंग्रज अधिकारी मध्ये गावले सापडले गेले. आता करायचं काय? ह्या काळामध्ये करावं काय अशी युक्ती तिथल्या अधिकाऱ्याला येते आणि सॉन्डर्स जो आपल्या सगळ्याचं हे पाहतोय तो खऱ्या अर्थानं पुढं करतोय कुणाला? महाराजांच्या तुकडीला. का? महाराजांची तुकडी मेली तर मेली, हतबल झाली तर झाली. पहिल्यांदा आपण सुरक्षित होणं गरजेचं आहे. दिवस माथ्यावरती येईपर्यंत, दिवसात आपल्याला शत्रू दिसेपर्यंत महाराजांनी खिंड लढवावी असं त्यांना वाटलं. ते लढवतील अशी त्यांच्या मनामध्ये खात्री होती आणि म्हणून पहिल्यांदा आजपर्यंत तोफेच्या तोंडी देण्याचं काम केलं होतं. तसंच त्या ईस्ट इंडिया कंपनीनं केलं. चालून आलेल्या 28-30 हजार सैन्याच्या समोर उभा केलं. कुणाला केलं? आमच्या सिद्धनाकाच्या फौजेला. हे 500 महार 25 मैल आदल्या रात्री चालून आले, दमले थकले. थंडी काय आहे? या थंडीच्या काळामध्ये हे सगळे 28,000चं सैन्य आलंय. पण ते नुसतं सैन्य नाही, ते सैन्य नुसतं नाही तर ते आहे कोण? ते आमच्या पायातली बीडी आहे. ही पायातली बीडी तोडण्याची संधी आज आम्हाला मिळालेली आहे. हे पायातल्या शृंखला तोडण्याचं धैर्य आज आपण जर केलं तर येणाऱ्या 1000 पिढ्या मुक्तीचा श्वास घेतील. ही धमक त्यांच्या मनामध्ये, हा विचार त्यांच्या मनामध्ये आहे. आणि मग त्यांच्या डोक्यात राग आहे, डोळ्यात आग आहे, तलवारीला हात आहे, बंदुकीच्या चापाला त्यांच्या हात आहे. 28,000 आलेले पेशवे अंगावरती धावून आहेत. 500 महाराजांची तुकडी पुढे गेलेली आहे. 500 महार लढतायत आणि त्या भीमा नदीला रक्ताचा अभिषेक घालतायत. त्या रक्ताच्या अभिषेकाने माझी भीमा नदी पावन होते, पवित्र होते. 28,000 पेशव्यांना ते 500 महार लढतायत, भांडतायत, झगडतायत, उभे उभे कापतायत. त्या दिवशी इतिहास बदलला आणि मानव मुक्तीचा पहिला जाहीरनामा झाला. तो झाला भीमा नदीच्या काठी. ही शौर्य गाथा आज तुमच्या आमच्या ओटी. 28,000 विरुद्ध 500 भागाकार करा. उत्तर येतं 56. आणि तेव्हापासून महाराष्ट्राच्या मातेमध्ये बोललं गेलं की अरे जा तुझ्यासारखी 56 आली. ही 56 आणण्याचं आणि त्यांना उभं कापण्याचं काम कुणी केलं असेल ना तर ते केलंय तुमच्या आमच्या पूर्वजांनी. मग कुणाचे वंशज आहोत आम्ही? काय जबाबदारी आहे तुमच्या आमची? काय मिळालं ह्या देशाला या लढाईत?
आज सुद्धा तुम्ही आम्ही विचार केला पाहिजे. बहुजनाच्या प्रत्येक स्त्रीनं पहिल्यांदा या शौर्याच्या स्तंभाला येऊन वंदन केलं पाहिजे. त्याचं कारण काय असेल? त्या 1818ला 1 जानेवारी 1818ला तिथली ती धर्मसत्ता, तिथली ती मनुवादी, तिथली ती पेशवाई गाडली गेली. या प्रसंगी रांगोळीकार भरत नांद्रे यांनी आकर्षक अशी भीमा कोरेगावचा इतिहास सांगणारी प्रतिकृती रांगोळीतून रेखाटली होती. यावेळी बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, युवा नेते उत्तम पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. शौर्य दिनासंदर्भात विवेचन केले. या कार्यक्रमात मंडळाचे सर्व पदाधिकारी, सभासद, सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक व महिला वर्ग तसेच पत्रकार मंडळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक शेवाळे यांनी केले, तर आभार अमित कांबळे यांनी मानले.